हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत मसाला लच्छा पराठा। तर आपण त्याची रेसिपी आता झटपट बघून घेऊया। इथे मी पोळीला जे आपण पीठ घेतो तेच पीठ घेतलेलं आहे। त्याची आता आपण सुरुवातीला पोळी लाटून घेऊया। आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपल्याला मसाला घालायचा आहे। त्यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, किंचित मीठ घेतलेलं आहे, कारण पीठ मिळालं त्यात पण मीठ होतं, फक्त मसाल्यापुरता थोडंसं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर जिरेपूड मी थोडीशी वापरलेली आहे। आता हे सर्व मसाले मी मिक्स करते आणि यात किंचित मी थोडंसं तेल घालणार आहे। तेल घालून मी मसाला मिक्स केलेला आहे, तो आपण आता या पोळीवरती लावून घेऊया। मसाला मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे। त्यावर आता बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालते। थोडीशी आपण तिथे दाबून घेऊया आणि पिझ्झा कटरने आता आपण याच्या स्ट्रिप कापायचे आहेत। आता ह्याला रोल करून घेऊया। एक पट्टी झाली की ती दुसऱ्यावरती ठेवून त्याचा पण रोल करायचा आहे। सेम प्रोसिजर आपल्याला पूर्ण होईपर्यंत करायची आहे। आता आपण याचा गोळा करून घेऊया आणि आता ह्याची पण परत मगाशी पोळी लाटली तशी पोळी लाटून घ्यायची आहे। छान लेयर आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। पराठा तुम्हाला जेवढा जाड हवा किंवा पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या। आता पराठा लाटेपर्यंत मी ते तवा तापत ठेवलेला आहे। तवा तापलाय, त्यावर मी थोडंसं बटर लावून घेते। तुम्ही तेल पण वापरू शकतात, पण बटर असेल तर जरा पराठ्याला चांगली टेस्ट येते। वरना पण मी थोडंसं बटर लावून घेते। आता मी गॅस थोडा मोठा ठेवते, मीडियम फ्लेमवरती, मीडियम टू हाय फ्लेमवरती, आणि पराठा आपल्याला चांगला शेकून घ्यायचा आहे। मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही असं झटपट बनवून देऊ शकता। आपला लच्छा पराठा आता दोन्ही साइडने व्यवस्थित शेकला गेलाय। तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स त्या सुटलेले आहेत त्या। आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। मी मसाला लच्छा पराठा आता सॉस बरोबर सर्व केलेला आहे। तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकतात। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा। थँक्यू।